नमस्कार. मला आज ना तुमच्या सर्वांना एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही तुमचा वाढदिवस साजरा करता का? नाही. असे भरपूर जण आहेत जे आपला वाढदिवस साजरा नाही करत आणि हे प्रमाण ना जास्त पुरुषांमध्ये दिसतं. मुली मुली तर फार वेड्या असतात स्वतःच्या वाढदिवसासाठी. मला हे घालायचं आहे, मला ते घालायचं, मला असे कपडे घालायचे, मला कानातलं, मला गळ्यातलं फार वेगळं वेगळं घ्यायचं आहे. मुली फार चुलबुल्या असतात ना. पण पुरुषांना ह्याचं काही महत्त्वच नसतं. मी काय म्हणते, अरे 84 लक्ष योनी फिरून दिलेला जन्म आहे हा देवाने. का नाही जल्लोष करायचा या दिवसाचा आपण? का नाही आनंद व्यक्त करायचा? अरे आईने 9 महिने पोटात ठेवलं आणि ज्या दिवशी जन्माला आलो त्या दिवशी तिचा चेहरा काय खुलला होता. मग आपण त्या दिवसाचाच आनंद व्यक्त नाही करायचा का? अरे मी काय म्हणते, त्या दिवशी उठा सकाळी लवकर, नवीन वस्त्र परिधान करा, देवापुढे दिवा लावा, बाहेर जावा, मंदिरात जावा, जमल्यास थोडंसं दानधर्मही करा स्वतःच्या मनाच्या शांतीसाठी. आनंद व्यक्त करा, आनंद द्या, आनंद घ्या. आपण दिल्यानेच आनंद मिळणार आहे. आणि आपणच असं हिरमिसून बसलं तर काय होणार आहे? हां, माझा नवराही असाच आहे. त्यालाही वाढदिवसाचं असं काही पडलेलं नसतं. पण मी ना त्याला भांबावून सोडते आणि मी करून घेते, मागेच लागते त्याच्या. का नाही? मग तुम्हालाही प्रश्न आहे, पुरुषांना प्रश्न आहे, तुम्ही करता का असं? बायकांच्या मागे लागता का? त्यांचा वाढदिवस साजरा करता का? हो हो, असतील असे भरपूर पुरुष असतील ते की जे करतात. पण असे जे पुरुष नाही आहेत त्यांना हे प्रश्न आहेत, तुम्ही करता का? किंवा काही ज्या बायका करत नाहीत त्यांना हा प्रश्न आहे, तुम्ही करता का? अरे कितीच वाढदिवस असतात, ॲनिव्हर्सरी असते, लहान मुलांचे वाढदिवस, आईबाबांचे, सासू सासऱ्यांचे, नवऱ्याचे, बायकोचे, असे वाढदिवस साजरे करावेत. आनंदी राहावं यार. का नाही आनंद राहायचं? त्या दिवसाचा जल्लोष करायचा, त्या दिवसाने आनंद फक्त पसरवायचा. जमेल. आणि ना थोडंसं वाढदिवस खरंच सेलिब्रेट करत जावं. बाहेर घेऊन जावा की आपल्या फॅमिलीला. तुम्ही ज्या दिवशी बाहेर घेऊन जाल ना, जेवायला वगैरे द्याल ना, फार खुश होतील ते. स्वतःसाठी नाही, कधी कधी दुसऱ्यांसाठी पण व्यक्त करावा. बघा जमतंय का? आणि वाढदिवस नक्की साजरा करा. धन्यवाद. बाय.